चोपडा तालुक्यात विकासाची गंगा 3,66,53,000चे भूमिपूजन हस्ते आमदार सौ लताताई सोनवणे। आज रोजी चोपडा तालुक्यात विकासाची गंगा आणणारे लोकप्रिय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून माजी कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात गाव, वाडा, वस्ती, पाडामध्ये कोट्यावधी रु. निधी गावागावात पोहोचला आहे। त्यातूनच तालुक्यातील वडती फाटा ते वडती पर्यंत 3 किलोमीटर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, 1,20,00,000 हिगोणा येथे 400 मीटर रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे, तसेच वडती विष्णापूर रस्त्यावर 2 पूल बांधणे 80 लाख रु. अनवर्द येथे साठवण बंधारा बांधणे 28,33,000, गलवाडे येथे साठवण बंधारा 9,20,000 बांधणे, अशा जनतेच्या मनातील कामाचे भूमिपूजन होत असताना गावागावात शिवसेना शिदे गटविषयी व लोकप्रिय आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेबांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले। त्याप्रसंगी क्रुओबा सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, विकासभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल चौधरी, दीपक चौधरी, कैलास बाविस्कर, फौजी नाना प्रकाश राजपूत, संरपत शीतल देवराज, मंगलाताई पाटील, सुधाकर सर, लालसिंग टेलर, नंदकिशोर सांगोरे, डॉक्टर विक्की सनेर, मिलिंद पाटील, क्रुओबा संचालक उदय इंगळे, विचखेडा संरपत संदीप पाटील, गणेश पाटील व गावातील तालुक्यातील शिवसेनेचे युवा सैनिक, शिवसैनिक व महिला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। काम खूप आहेत, पण कामाच्या क्वालिटीने आता क्वालिटी टेंडर बनवणारे इंजिनियर असतात, टेंडर घेणारे ठेकेदार असतात। काम करून घेण्याचं काम इंजिनियरचं आहे। आम्ही फक्त भूमिपूजन करतो आणि निधी मंजूर करून आणतो। मग निधीचं चांगल्या क्वालिटीचं काम करून घेणं तसं तर ठेकेदारचं आणि इंजिनियरचं काम असतं आणि गावकऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। म्हणून मी गावकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की चोपडा तालुक्यामध्ये जी कामं सुरू आहेत त्या सर्व कामांवर व्यक्तिशः आपण सुद्धा लक्ष ठेवा आणि चांगल्या क्वालिटीचे कामं करून घ्या। जवळपास अजून 500 कामांचे भूमिपूजन बाकी आहे। 500 कामावरती आमदार लक्ष ठेवू शकत नाही। साधं उदाहरण घ्या की आपल्या घराचं काम चालू असलं आणि जर आपण 2-3 दिवस बाहेर गावी गेलो तर त्या घराच्या कामावर तर मिस्त्री पाणी मारत नाही व्यवस्थित किंवा तो चाल सोडत नाही व्यवस्थित किंवा सिमेंट कमी मारतो किंवा रेती जास्त टाकतो, असा प्रकार होत येतो। हा सार्वजनिक काम आहे। म्हणून आपल्याला विनंती करतो गावकऱ्यांना की हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि त्यांना सहकार्य करा। कोणी उगाच त्रास देत असेल तर त्यालाही समजून सांगा की बुवा आपल्या गावाचं काम चांगलं होत असेल, वाईट काम होत असेल तर तातडीने बंद करा, मला फोन करा, मी स्वतः येईल। पण चांगलं काम होत असताना ठेकेदारालाही सहकार्य करा, कारण शेवटी ते आपल्या गावाच्या सोयीसाठी हे सर्व काम करतात। आमदार लता सोनवणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडनं कामं मंजूर करून आणतायत आणि जवळपास 1100-1200 कोटीचे कामं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या तालुक्याला दिलेली आहेत। त्याचप्रमाणे या कामांसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तसेच आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री यांचंही सहकार्य, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचं तर जास्त सहकार्य, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं सहकार्य, अनिलदादा पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यांचंही सहकार्य आणि साऱ्यांचं तुमचं सहकार्य आणि तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही 2 वेळेला आमदार झालेलो आहेत। आता सर कुठल्या पक्षात ते जाऊ दे, पण सर मदत करतील पण मतदान 100% आमच्याकडनं काही चुक्या झाल्या असतील तर ते आपण माफ करावं। आपण जास्तीत जास्त कामं आपल्या तालुक्यात पुढे भविष्यामध्ये पाण्यासाठी कामं करणार आहोत। हे काम चांगलं करून घ्या ही पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो। नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि देवाला प्रार्थना करतो की आमच्या तालुक्याचे राहिलेले सारे प्रकल्प लवकर संपू दे आणि आमच्या चांगले दिवस आमच्या तालुक्याला येऊ दे, ही विनंती देवाला करतो। आपल्याला दीर्घायुष्य लाभू ही देवाला विनंती करतो। MIDCचं मंजूर झालेलं या 15 वाड्यात त्याचे प्लॉट होतील। ज्यांना MIDC मध्ये प्लॉट घ्यायचे असेल त्यांनी घ्यावं। सुदैवाने आदरणीय मंत्री महोदय जे आहेत सामंत साहेब त्यांना आम्ही विनंती केली आणि आपली MIDC या MIDCला विशेष आदिवासी भागाचा तो दर्जा पाहिजे तो दिला गेला, त्यामुळे त्याच्या आदिवासी प्रोजेक्टमध्ये टाकल्या गेल्यामुळे त्याचे प्लॉट जे आहेत त्या प्लॉटचे भाव कमी राहतील आणि आपल्याला ज्या फॅसिलिटी ते जास्त प्रमाणात भेटणार आहे, म्हणून त्याचाही फायदा आपण घ्यावा ही विनंती करतो। तुम्ही सर्वजण आलात, कार्यक्रमाला थांबलं त्याबद्दल गावकऱ्यांचं, विशेष करून सरपंच, उपसरपंच, विकाच्या सोसायटीचे चेअरमन,
महिलाताई वगैरे या सर्वांचं मनापासून आभार मानतो. असंच प्रेम, अशीच माया, असंच दया आणि असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.